नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अक्षय मात्र आता रमा आणि साई यांच्याजवळ असतो आणि खूप रडत तो आता रमाला आठवण करून देत असतो की रमा, तुझं प्रेम अजूनपर्यंत माझ्यावर आहे. तेव्हा आता साई म्हणतो की हे बघ, आता तुला रमा मॅडमने जे काही सांगितलं, तुझी अंगठी तिने आता बोटातून काढून दिली, बोटाला जखम झाली, पण आता इथे तुझं थांबण्याचा कोणताही हक्क राहिलेला नाही, तू जाऊ शकतो. तेव्हा आता अक्षय म्हणतो की साई तू थांब, मला रमाच्या तोंडून हे सर्व ऐकायचं आहे. तेव्हा आता रमा आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि आता मुद्दाम ती आता अक्षय समोर हे जे काही आहे तर ते बोलायला येते, कारण अक्षयला तिला तसं दाखवायचं असतं, अक्षयला जलस फील करायचं असतं, जेणेकरून अक्षय तिला विसरून कायमचं निघून जाईल यासाठी. आणि अक्षयच्या डोळ्यामध्ये डोळे देत ती म्हणते की माझं तुमच्यावर प्रेम नाही. आता हे ऐकून अक्षयला धक्काच बसतो, परंतु आता अक्षयला माहिती असतं की रमा हे सगळं काही अगदी जबरदस्तीने करते. तरी सुद्धा अक्षय हार मानायला तयार नसतं. डोळ्यात येणारं पाणी आणि तो आता स्वतः लगेच म्हणतो की असं होऊ शकत नाही, मी कुठेही जाणार नाही. तेव्हा लगेच आता तो आपल्या खिशात ठेवलेला तो फोटो काढतो आणि म्हणतो की रमा, तुला हा फोटो आठवतो का? रमा त्या फोटोकडे पाहत असते. जेव्हा आपण एकमेकांना वचन दिलं होतं तेव्हाचा हा फोटो आहे. तेव्हा आता रमा तो फोटो आपल्या हातात घेते आणि त्या फोटोवरून प्रेमाचा हात फिरवत ती आता तो क्षण आठवते, जेव्हा आता एकमेकांना त्यांनी चाळीत असताना वचन दिलेलं असतं. ते आता सगळं काही रमाच्या डोळ्यासमोर येते. त्याच वेळेस अक्षयने तो फोटो बाहेर काढलेला असतो आणि आता रमा त्याला विचारते की हा फोटो तुम्हाला कुठे सापडला? तेव्हा आता अक्षय म्हणतो की बॉक्समध्ये. तेव्हा आता रमा म्हणते की आपले इतके फोटो आहे, परंतु हा फोटो मला सगळ्यात जास्त आवडतो, म्हणून तो रमाच्या आवडीचा फोटो असतो. किती गोड फोटो आहे आपला, किती खरेपणा आहे त्यात. त्यावर त्याला अक्षय सुद्धा म्हणलेला असतो की आपली चॉईस सुद्धा किती मॅच होते रमा, मला सुद्धा हा फोटो सगळ्यात जास्तच आवडतो. तेव्हा आता रमा म्हणते की मला हा फोटो का आवडतो तुम्हाला माहिती आहे का? त्यावर आता अक्षय विचारतो की का? रमा म्हणते की तुम्हाला माहिती आहे का हा फोटो केव्हाचा आहे? तेव्हा आता अक्षय म्हणतो की हो, मला नक्कीच आठवतो. तर रमा म्हणते की हो, आपल्या गावच्या घरात जेव्हा आपण गेलो होतो तेव्हाचा हा फोटो आहे. तर दिवाळीसाठी आपण गेलो होतो आणि तेव्हा मात्र अगदी पहिल्यांदा आपण येथे अगदी तुमची बायको म्हणून हक्काने उभा राहिलो होतो आणि त्यावेळेस मात्र लक्ष्मीपूजनाचा मान मिळून मला दिला होता आणि तेव्हा मात्र मी पहिल्यांदा तुमच्याबद्दलचं जे काही प्रेम आहे, आपुलकी आहे, तर ते सर्व काही बघितलेलं आहे, तर म्हणून मला हा फोटो आवडतो. तेव्हा आता अक्षय म्हणतो की तुला माहिती आहे का की मला हा फोटो का आवडतो ते? आणि मला हा फोटो आवडतो. तेव्हा आता अक्षय म्हणतो की मला हा फोटो आवडतो, तू माझ्याकडे दे. रमा म्हणते की नाही, मला आवडतो, माझ्याकडे द्या. आता दोघांमध्ये भांडण सुरू होतं. हा म्हणतो मला आवडतं, तर अक्षय म्हणतो की माझ्याकडे दे. आता रमा म्हणते की मला आवडतो, त्यामुळे तो फोटो मी माझ्याकडे ठेवणार. म्हणून दोघांची आता अगदी फोटोवरून अगदी ओढाओढ सुरू असते. रमा म्हणते की मला द्या, अक्षय म्हणतो की नाही मला द्या. त्यावर तर अक्षय म्हणतो की बरं ठीक आहे, तो फोटो आपल्या दोघांकडेच राहील, आपण एक काम करू, त्याला फ्रेम करू आणि तो फोटो आपण येथे ठेवून येऊ. रमा म्हणते की नाही, मला फ्रेम नकोय, मला फोटो हवा आहे. तर अक्षय लगेच तिच्या हातातून फोटो ओढतो. अगं दे ना. तेव्हा रमा ओढते की नाही, मला आवडतो. तेव्हा आता अक्षय म्हणतो की असं काय करतेस, तो फोटो मला हवा आहे. आता ओढाताड त्यांची बराच वेळ सुरू असते. तर रमा म्हणते की हे बघा, फोटो ओढू नका, फोटो फाडेल. तेव्हा रमा म्हणते की हे बघा, फोटो फाटला तर आपण दोघे वेगळं होऊ, हे मी तुम्हाला सांगते. तेव्हा आता अक्षय म्हणतो की असं बोलायचं नाही, कारण आपण दोघे वेगळं नाहीत. तेव्हा आता रमा म्हणते की मी तुमची गंमत केली, सॉरी. अक्षय नाराज होतो आणि आपण वेगळे नाही होणार, प्रॉमिस. म्हणून आता ती अक्षयच्या हातामध्ये हात देऊन प्रॉमिस देते की आपण कधीही वेगळे नाही होणार. तेव्हाचा हा फोटो असतो आणि त्यावेळेस दोघं परत एकमेकांच्या मिठीतून एकत्र आलेले असतात. तर रमाला हे सर्व काही आठवते आणि रमा रडत असते. तेव्हा आता रडता रडता मात्र ती अक्षयकडे पाहते आणि अक्षयला संशय यायला नको म्हणून साईकडे लगेच पाहते आणि साईकडे बघून आता ती अंगठी वगैरे आहे तर त्या फोटोवर ठेवते आणि आता मात्र ती तो फोटो आहे तर अक्षयचा हात धरून अक्षयच्या हातात ठेवत रडतच म्हणते की ही आपली शेवटची आठवण, आपल्यातील प्रेम हे संपलं, कारण तुम्ही आता मला कायमचं विसरून जा. आता रमा लगेच तिथून आतमध्ये निघून जाते. तर आता साई त्याला म्हणतो की ऐकलंस का तू, झालं का तुझ्या मनासारखं? तेव्हा आता अक्षय बिचारा रडत असतो आणि साई पुढे म्हणतो की हे बघ, आता तरी तू इथून जाशील का, कारण रमा स्वतः तुझ्या सर्व काही आठवणी देऊन गेली, तिला आता विसरायचं आहे, त्यामुळे आता तरी येथे तुझं काही राहिलेलं नाही, तू जाऊ शकतो. रडतच अक्षय आता आपल्या रमाकडे पाहत असतो
आता तरी सुद्धा अक्षयचा आपल्या प्रेमावर विश्वास असतो. त्यावर त्या साई म्हणतो की कळाले ना तुला आता त्यांचं तुझ्यावर प्रेम नाही म्हणून, त्यांनी तुला नकार दिला हे समजून घे आणि आता इथून कायमचा चालता हो. आणि साई आता आत निघून जातो तेव्हा आता रडतच डोळ्यांनी अगदी अक्षय खूप रडत असतो आणि म्हणतो की रमा, प्रेम कधीही संपत नाही. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे इरावतीला पुन्हा आता संध्याचा कॉल येतो. आता संध्याचा आलेला कॉल बघून इरावती हसते आणि फोन उचलते. तेव्हा आता माई तिला हे सांगत असते की अक्षय पुन्हा आमच्या घराच्या बाहेर येऊन उभा आहे. इरावती म्हणते की हो का, काय सांगतात, म्हणजे अक्षय पुन्हा आला तर? तेव्हा आता संध्या म्हणते की हो ना, आणि त्या अक्षयने नुसतं हैराण करून सोडलेलं आहे. मला तर असं वाटलं होतं की साखरपुड्यानंतर तो इकडे येणार सुद्धा नाही, आणि साखरपुडा झाल्यानंतर मला वाटलं होतं की त्या अक्षयच्या मनातून रमा कायमची निघून जाईल, परंतु नाही, जसे वाटले होते तसे काही नाही. आणि आता मात्र आणखीनच प्रकरण हे वाढत चाललेलं आहे. तेव्हा लगेच आता इरावती म्हणते की आता मात्र हे प्रकरण आहे तर ते आणखीन अगदी दूर करण्याची वेळ आलेली आहे. तर एक घाव लगेच दोन तुकडे. त्यावर आता माई विचारते की म्हणजे नक्की काय? तेव्हा लगेच आता इरावती म्हणते की हे बघा, मागच्या वेळेस मात्र तुम्ही वॉचमॅनला त्याला मारण्यासाठी सांगितलं होतं आणि तेव्हा मात्र तुम्हाला त्यावेळेस फोन करून बोलवलं होतंच आणि मी धावत तिकडे आले होते आणि वॉचमॅनने मात्र मारहाण करताना मी त्याला वाचवले असे मी त्याला दाखवले, कारण मी नाटक केलं होतं तेव्हा घरामध्ये घुसण्यासाठी आणि स्वतःचं स्थान पुन्हा निर्माण करण्यासाठी. पण यावेळेस मात्र मी खरेच गुंड पाठवले होते. तेव्हा लगेच आता संध्या विचारते की म्हणजे तुम्ही खरंच गुंड पाठवलेले आहे का? तेव्हा लगेच आता माई लगेच अगदी घाबरून जाते अक्षयला मारण्यासाठी. तर लगेच आता इरावती म्हणते की हो, अक्षयलाच मारण्यासाठी. आणि यावेळेस मात्र त्याला कोण वाचवणार, कारण माझ्याशिवाय आता दुसरं कोणीही नाही त्याच्या पाठीमागे उभं असं. तेव्हा आता माई म्हणते की नको, अहो त्या अक्षयला तुम्ही असं मारू नका गुंडांच्या ताब्यातून, म्हणजे गुंडांचा मार देऊ नका. तेव्हा लगेच आता इरावती म्हणते की असं काय करतेस, हातपाय तोडायला पाहिजे त्याचे, आणि हातपाय तोडूयात, कारण आता प्रेम करतो मग त्याचे परिणाम हे भोगायला पाहिजेलच. तेव्हा आता माई म्हणते की अहो तुम्ही काय असं करतात. तर लगेच आता इरावती म्हणते की त्याला वरती नाही पाठवणार, त्याला फक्त फ्रॅक्चर करणार आहोत, आणि हे सर्व रमाने केलं असं दाखवायचं, कारण त्याच्या मनामध्ये रमाविषयी राग आणि तिरस्कार एकदा की निर्माण झाला तर ते दोघे एकमेकांपासून कायमचे तुटले असं समजायचं. तेव्हा आता लगेच इरावती म्हणते की अगं जाऊन दे, तुला नाही न पटत मग लगेच स्वतःची बॅग पॅक कर आणि चंद्रपूरला निघून जा, आणि तू असं काही केलं नाही तर रमा आणि साई या दोघांचं लग्न नाही होणार. रोज मात्र सकाळी सकाळी अक्षय तुमच्या घराच्या बाहेर असाच येऊन उभा राहील, तुला चालेल हे सर्व? त्यामुळे हे बघ संध्या, जे काही करायचं आहे ते तू माझ्यावर सोपव, आणि मी आहे ना, काय करायचं आहे ते मी बघेल, त्यामुळे आता मात्र तू काही टेन्शन घेऊ नकोस. परंतु संध्या काही बोलत नसते. तेव्हा आता इरावती तिला म्हणते की हॅलो संध्या, अगं मी काय बोलते ऐकतेस ना? आणि झोपताना मात्र छान अशी झोपेची गोळी वगैरे घेऊन झोप, नाहीतर तुला अगदी मध्यरात्री स्वप्न पडेल आणि अक्षय तुझ्या घराच्या बाहेर तुला अगदी दिसेल, स्वप्न पडेल तुला असं, आणि तू घाबरशील. आणि आता गुड नाईट करून इरावती फोन ठेवते आणि स्वतःला म्हणते की इला कन्व्हिन्स करताच मला आता अगदी अर्ध काही संपून जाते. आणि सॉरी अक्षय आता म्हणते, कारण तिने आता अक्षयला मारण्यासाठी गुंड पाठवलेले असतात. त्यानंतर बिचारा अक्षय मात्र आता तो फोटो वगैरे हातामध्ये घेऊन अगदी तिथे एका झाडाखाली येऊन बसतो. खूप अंधार असतो आणि आता अक्षय खूप रडत असतो, कारण रमाने त्याची शेवटची आठवण सुद्धा त्याच्याकडे दिलेली असते. सारखं आता त्या फोटोकडे तो पाहून रडत असतो, कारण त्याला कशाचंही आता भान नसतं. अंधार पडलेला आहे तरी सुद्धा एकटाच तिथे बसलेला असतो आणि त्या फोटोकडे बघत तो म्हणतो की रमा, खरंच तू त्या बोटातील अंगठी काढली? रमा, तू खरंच इतकी बदलली? रमा, तू खरंच असं वागतेस? आणि खरंच रमा, तू जे काही वागते माझा विश्वासच नाही बसत तुझ्यावर, आणि तू सुद्धा माझ्यावर का विश्वास ठेवत नाही? फक्त एकदा ये ना आणि बाहेर येऊन बघ ना. आणि सारखा त्या फोटोकडे बघत तो रमाला म्हणतो की कधीच मी तुला नाही विसरू शकत नाही, कारण आपलं प्रेम खूप वेगळं आहे, मी कधीच आता तुला विसरू शकणार नाही म्हणून खूप रडतो. रमा, हे बघ तू माझा श्वास आहे, मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. इकडे आता रमाची सुद्धा अवस्था तीच असते. ती सुद्धा आता बेडवर झोपून अगदी अक्षयला आठवत खूप काही रडत असते. जी बोटातून अंगठी काढले ते क्षण तिला आठवतात, जे काही त्यावेळेस घडलेलं आहे. तिने ती अक्षयला अंगठी आणि फोटो दिलेला क्षण तिला आता सारखे डोळ्यासमोर येतात आणि ती सुद्धा आता खूप रडत असते. मी ही अंगठी तुमची कायमची तुमच्याकडे देत आहे, त्यामुळे आता तरी तुम्ही मान्य करताल की आता माझं तुमच्यावर प्रेम नाही म्हणून. आणि ते फोटो आणि अंगठी देऊन तिने अक्षयला सांगितलेलं असतं की हे आपलं शेवटचं प्रेम
आणि हे सगळं काही अगदी आठवण विसरून जायची आणि ही शेवटची आठवण होती ती सुद्धा मी तुम्हाला दिलेली आहे. त्यामुळे आता इथून पुढे तुमचा काही संबंध नसेल आणि माझा सुद्धा नाही. हे सर्व काही आता रमाला आठवत असते आणि तिचा जीव तिळतिळ तुटत असतो आणि ती स्वतःला म्हणते की खरंच खूप वाईट वाटतं, खरंच खूप चुकीचा निर्णय घेतला असं वाटतं. माझं प्रेम मात्र मी स्वतः माझ्यापासून दूर केलं. आज मात्र जे काही मी केलं, जे काही बोलले, जे काही वागले त्यामुळे मात्र अक्षय इथून पुढे माझा तिरस्कारच करणार आहे. रमा स्वार्थी आहे, रमा स्वार्थी आहे असे म्हणून ते माझा रागराग करतील आणि मला कायमचं विसरून जातील. आता जे काही झाले त्यामुळे आमची भेट आता कधी होईल असं नाही वाटत. कधीच आमची भेट होणार नाही असे वाटते. त्यानंतर बिचारा अक्षय इकडे अगदी रात्री अपरात्री तेथे ओट्यावर रडत बसलेला असतो आणि सारखा त्या फोटोकडे पाहत असतो. रमाला आठवत असतो आणि तेवढ्या तेथे आता हे इरावतीने जी गुंड पाठवलेले आहे तर ते गुंड अक्षयला मारण्यासाठी येतात. आणि त्यांच्यामध्ये मात्र आता अगदी सगळे गुंड एकत्र आल्यानंतर हातामध्ये काठ्या वगैरे असतात आणि ते अक्षयला म्हणतात की काय रे मजनू, अरे झाले का लैलाला बघून आणि चल आता माल काढ. तेव्हा आता अक्षय त्यांना विचारतो म्हणजे काय. तेव्हा आता ते म्हणतात की चल इज्जतीने पाकिट द्यायचं आणि इज्जतीने मात्र इथून निघून जायचं. तेव्हा मात्र आता लगेच अक्षय म्हणतो की सॉरी मी इथून जातो असे बोलून आता अक्षय तो फोटो वगैरे घेतो आणि जायला निघतो. आणि हे पण जास्त शहाणपणा करायचा नाही, पॉकेट द्यायचं आणि इथून चालतं व्हायचं. तेव्हा आता अक्षय म्हणतो की जर नाही दिले तर काय करताल. तेव्हा आता ते गुंड अक्षयला मारायला सुरुवात करणार असतात तर तोच इकडे रमाला काहीतरी अशी चाहूल लागते. रमा आता अक्षयसाठी खूप रडत असते आणि तिकडे गुंड मात्र अक्षयला पाकिट मागून अगदी मुद्दाम इरावतीने सांगितल्याप्रमाणे त्याला अगदी मारहाण करत असतात. तेव्हा आता रमाचं मन काही स्थिर राहत नाही. तिला सारखी अक्षयची आठवण येत असते आणि ती विचार करते की हे घरी गेले असतील किंवा नाही आणि ते काहीतरी मोठ्या संकटात किंवा प्रॉब्लेममध्ये अडकलेले आहे असं माझ्या मनाला का वाटत आहे. म्हणजे रमाचं मन इकडे रमाला अगदी प्रेमाची चाहूल देतं. माझं मन इतकं का धडधडतं, बघू का मी खिडकी उघडून नक्की काय आहे ते घरी गेले की नाही. म्हणून रमाचा जीव आता अक्षयसाठी कासावीस होत असतो. त्यानंतर आता इकडे ते गुंड आहे तर ते अक्षयला म्हणतं की तू असं ऐकणार नाही, तो मला पॉकेट देणार नाही. म्हणून ते आता अगदी खूप मारहाण अक्षयला करायला सुरुवात करतात आणि ते अक्षयला खाली पाडून बेदम मारत असतात. सगळेकूण सगळेजण इतके मारतात, अक्षय बिचारा आता मार खात असतो. त्यानंतर मात्र आता इकडे रमाला काही चैन देत नाही. रमा म्हणते की काहीतरी अगदी असं घडत आहे की ज्याची चाहूल मला लागलेली आहे, नक्की काहीतरी वेगळंच घडत आहे. तेव्हा काही झाले तर तू यांची मदत कर. आणि हे गुंड मात्र आता अक्षयला खूपच मारत असतात. आणि तेवढ्यात आता अक्षयच्या खिशातील जे काही पॉकेट आहे तर ते काढून घेतात आणि म्हणतात की चला आता भेटला खजिना. आणि आता तेव्हा इतकं मारतात बिचारा अक्षय अगदी स्तब्ध खाली पडलेला असतो. परंतु फोटो काही त्याने हातातील अजूनपर्यंत सोडलेला नसतो. परंतु ते गुंड आधी आणखी अक्षयला मारायला सुरुवात करतात. अगदी अक्षयच्या तोंडातून रक्त निघत असते इतकं आता अगदी त्याला मारत असतात. तेव्हा आता अक्षयच्या हातातील ते फोटो हिसकावून घेतात. तेव्हा आता अक्षय खूप रडतच, इतका मार खाल्लेला असतो पण तरी सुद्धा त्या गुंडांना म्हणतो की मी तुमच्यासमोर हात जोडतो, सगळे पैसे वगैरे सगळं काही घेऊन जा परंतु माझा तो फोटो मला परत द्या. तेव्हा आता तो गुंड म्हणतो की हा फोटो तुला पाहिजे का, घे ना मग, या फोटोत तुझा जीव अडकला, घे. आणि अक्षयची अवस्था इतकी बिकट झालेली असते त्याला उठता सुद्धा येत नाही आणि ते गुंड आणखीनच त्याची मजा घेत असतात. तेव्हा आता त्याला उठून बसवतात आणि घे ना फोटो म्हणून एकमेकांकडे फोटो फेकत आता अक्षयची खूपच बिकट अवस्था करतात. अक्षय बिचारा इतका मार खाल्लेला असतो पण तरी सुद्धा तो फोटो घेण्यासाठी उठतो आणि ते गुंड मात्र एकाकडून एकाकडे असा फेकतात. तेव्हा आता अक्षयला व्यवस्थित उभं सुद्धा राहता येत नाही आणि अक्षय तरी सुद्धा त्या फोटोसाठी त्यांच्यासमोर हात जोडतो आणि म्हणतो मी तुमच्यासमोर हात जोडतो पण तो फोटो माझा मला परत द्या. बिचारा अक्षयला उभं राहता येत नाही म्हणून तो खाली पडतो आणि हे गुंड मात्र त्याच्यावर अगदी मोठमोठ्याने हसत असतात. तरी सुद्धा स्वतःच्या जीवाचा अगदी काही पर्वा न करता अक्षय पुन्हा उभा राहतो आणि तो फोटो त्यांच्याकडे मागत अगदी द्या म्हणून भीक मागत असतो. परंतु आता ते गुंड आता ते अक्षयची जराही कीव न करता तो फोटो एकमेकांकडे फेकत असतात आणि अक्षयवर खूप असे जोरजोराने हसतात. तेव्हा अक्षय बिचारा दमून जातो आणि खाली बसून तो आता खूप रडत असतो. त्याला व्यवस्थित खाली सुद्धा बसता येत नाही, इतकी अवस्था बिकट झालेली असते. तेव्हा ते गुंड आता हसतात आणि म्हणतात की अरे हा तर दमला. तेव्हा आता तो गुंड त्याच्याजवळ येतो आणि म्हणतो की हे बघ तुझ्या लैलाचा फोटो घे ना, म्हणून तो फोटो त्याच्या समोर धरतो. तेव्हा आता अरे घे ना असे तो करत
करत असतो तर अक्षयला खूपच राग येतो. अक्षय रागाने त्या गुंडाचा हात धरतो आणि जोरात ओढत असतो. आणि त्याच वेळेस मात्र आता एक गाडी येते आणि ती गाडी असते शशिकांत मुकादम यांची. गाडीतून येऊन आता जोरात लाईट आहे तर तो ह्या गुंडावर लावतो. आता गुंडांचे डोळे चमकत असतात आणि गुंड जोरात ओरडतात की कोण आहे रे तिकडे. तेव्हा मात्र आता सगळेजण तिकडे शशिकांतकडे पाहत असतात आणि शशिकांतची धमकेदार अशी एंट्री तेथे होते. त्या स्टाईलमध्ये तो गाडी वगैरे घेऊन तेथे आलेला असतो. अक्षयने मात्र त्या गुंडाचा हात अगदी घट्ट पकडलेला असतो. तो काही सोडायला तयार नसतो. तेव्हा तो दुसरा गुंड म्हणतो की सोडतो की नाही, सोड लवकर. तेव्हा मात्र आता हा जो गुंड आहे तो शशिकांतवर ओरडतो की लाईट बंद कर. परंतु शशिकांत लाईट ऑन करून ठेवतो गाडीचा आणि त्यांच्याकडे येत असतो. तेव्हा आता अक्षय ह्या गुंडांच्या हातातील आता फोटो आहे तर ते हिसकावत असतात आणि जोरात मात्र आता अक्षयच्या हातातून ते फोटो हिसकावून घेतात आणि जोरात फेकून देतात. परंतु तो फोटो जो काही आता खाली पडणार तो शशिकांतच्या हातात येऊन पडलेला असतो. शशिकांत तो फोटो झेलतो तर हे सगळे गुंड आता त्याच्याकडे पाहत असतात. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की मुलाला मारण्याच्या अगोदर तुम्हाला बापाशी फिरकी घ्यावी लागेल. तेव्हा आता अक्षय अगदी इतका त्रास होत असतो आणि आपल्या शशिकांत मुकादम या बापाकडे पाहत असतो. तेव्हा आता शशिकांत मुकादम लगेच आपल्या अंगातील कोट वगैरे काढतो आणि तो फोटो आणि कोट गाडीमध्ये ठेवून गाडीतून एक अगदी मोठा दांडूक घेतो आणि तो दांडका घेऊन आता या गुंडांना मारायला येतो. अगदी लोखंडाचा भला मोठा रॉड असतो. तेव्हा मात्र आता गुंड खूपच घाबरतात. तेव्हा आता हे गुंड काही अगदी त्यातील एक गुंड म्हणतो की चल चालता हो इथून, निघ लवकर, तुला माहिती नाही की आम्ही कोण आहोत. तेव्हा मात्र आता शशिकांत म्हणतो की अरे तुम्ही ही जी काही भाईगिरी करतात ना आणि हे जे काही आता राहडे वगैरे करतात तर तुम्ही अंड्यात होतात ना तेव्हापासून त्याच्या अगोदरपासून मी करतोय. मग मी तुम्हाला दाखवितो की आता खरी भाईगिरी काय असते. म्हणून आता एक एक गुंडाला चांगला मारतो. एका लाथेत आणि एका अगदी त्या काठीच्या वाऱ्यात सगळे काही गुंड आता तो हाकलून लावतो. तेव्हा मात्र अक्षयला खूप त्रास होत असतो. आणि आता मात्र शशिकांत अक्षय जवळ येतो आणि म्हणतो की अक्षय अरे काय अवस्था केली तुझी, माझ्या बछड्या, अरे किती मारलंस रे तुला, उठ उठ चल बरं घरी. तेव्हा आता अक्षय लगेच शशिकांतचा हात झिडकारतो आणि रडतच म्हणतो की सोडा मला, अरे ही माणसं तुम्हीच मला मारण्यासाठी पाठवलेले असणार. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की अरे बछडा इतका सुद्धा माझ्यावर विश्वास नाही करे तुझा, अरे माफ कर मला, अरे चूक झाली होती माझी, परंतु झालं गेलेलं आहे ते सगळं जुनं विसरून जा, अरे मी आता कशाला असं करू, अरे क्षमा कर मला एकदा, अरे माफ कर मला एकदा. म्हणून शशिकांत अगदी हात जोडून अगदी त्याची माफी मागत असतो. अरे मी सुधारलो हे अगदी सिद्ध करण्यासाठी एकतरी संधी मला दे ना, अरे बछड्या माझ्यावर विश्वास ठेव. तेव्हा आता अक्षय रडतच म्हणतो की आहे मी तुम्हाला माफ करणारा कोण आहे, कारण मीच आता जीवनामध्ये हारलो. मला नाही वाटत की मी आयुष्यात पुन्हा कधी उभा राहू शकेल, म्हणून माझी रमा मला कायमची सोडून गेली. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की अरे नाही बछड्या, इतक्यात तू हार मानायची नाही आणि प्रेम असं म्हणजे रडून जिंकता येत नाही तर त्यासाठी लढवावं लागतं. तू काही काळजी करू नको, मी आता तुझ्या सोबत आहे. रमाला काही झाले तरी आपण परत घेऊन येऊयात. तेव्हा आता अक्षय रडतच म्हणतो की नाही, रमा कधी आता आपल्याकडे नाही येऊ शकत. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की अरे असं बोलू नकोस, मी आहे ना तुझ्या सोबत, अरे मी तुला शब्द देतो, तुझी रमा बायको आणि माझी या घराची सून आणि या मुकादमांची आपली सून या घरात आणण्यासाठी आपण वाटेल तसे प्रयत्न करूयात, परंतु काही झाले तरी तिला या घरात परत घेऊन येऊयात हे मी तुला वचन देतो. तेव्हा आता अक्षय म्हणतो की कोणी काहीच करू शकणार नाही आणि रमा परत या घरात नाही येऊ शकत. म्हणून शशिकांत अक्षयच्या हाताला धरून पुन्हा त्याला त्या ओट्यावर बसवतो. तेव्हा आता अक्षय खूप रडत असतो. रमा परत येणार नाही असे म्हणतो तर आता शशिकांत त्याला म्हणतो की अरे तू असं बोलू नकोस, काही काळजी करू नकोस, मी तिला परत आणणार म्हणजे आणणारच आणि हे फक्त त्यासाठी मात्र सगळी मुकादम फॅमिली आपल्या बरोबर आहे. तेव्हा आता अक्षय म्हणतो की काय. तेव्हा मात्र आता शशिकांत उभा राहतो आणि शशिकांतच्या शेजारी आरव येते. त्यानंतर आता दुसरीकडून ही आर्था येते आणि पंकज काका, मंगला मावशी येतात आणि ही जी राणी आहे तर ती राणी सुद्धा येते आणि बिचारा आपला जो पार्थ आहे कायम इरावतीचा ऐकणारा तो पार्थ सुद्धा आता शशिकांतच्या सोबत असतो. आणि आता सगळ्यांना अक्षय बघतो आणि आता अक्षयचे बघून डोळे अगदी खुलतात. त्याच्या चेहऱ्यावर एक काही वेगळा आनंदच येतो आणि सगळेजण एकत्र आता रमा आणि अक्षय या दोघांना एकत्र आणण्यासाठी आलेले असतात. त्यांना बघून अक्षय खूपच खुश होतो. आता शशिकांत म्हणतो की आता ह्या अक्षदा आहे ना लग्नाच्या तर त्या आता रमा आणि अक्षय यांच्या डोक्यावरच पडणार आणि सर्वजण एका आवाजात म्हणतात की ही प्रेमाची लढाई आता आपण सगळे मिळून जिंकणार. म्हणून आरोही धावत जाते आणि आपल्या अक्षय बाबांना अगदी घट्ट मिठी मारते
त्यानंतर आता शशिकांत हात पुढे करतो आणि सगळेजण आता रमा अक्षयला एकत्र आणण्यासाठी शशिकांतच्या हातावर हात देतात। तेव्हा आता आरोही अक्षयचा हात धरते आणि ती सुद्धा आता त्या सगळ्या हातावर आता अक्षयचा हात ठेवते आणि सगळेजण आता खूपच खुश होतात आणि रमाला अक्षयला एकत्र आणण्यासाठी आता सगळेजण तयारीला लागतात। तर आता इकडे रमा सुद्धा अक्षयची वाटच पाहत असते आणि तिचं मन आता कुठेतरी शांत होतं। त्यानंतर मात्र आता हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये। त्यानंतर मात्र आता इकडे अक्षय काही कामावर गेलेला नसतो। आता अक्षय कामावर गेलेला नसल्यामुळे रमा मात्र तेथील आता त्या शिक्षकांना अक्षयची चौकशी करण्यासाठी फोन लावायला सांगते। तेव्हा आता ते फोन करतात आणि आता अक्षय आता फोन उचलतो। तेव्हा ते विचारतात की अक्षय सर काय झालं, तुम्ही आज कामावर नाही आलात। तेव्हा आता शशिकांतला समजतं की नक्की रमा आता चौकशी करत आहे म्हणून। तेव्हा आता शशिकांत अक्षयच्या हातातील फोन घेतो आणि अक्षयला म्हणतो की अरे ती रमा तुझी चौकशी करण्यासाठी फोन त्यांच्याकडून करून घेते। तर अक्षय आता फोन घेतो आणि अक्षय त्यांना विचारतो की तुम्हाला कोणी चौकशी करण्यासाठी सांगितलेलं आहे का आणि तुमच्या आजूबाजूला कोणी आहे का। तेव्हा आता रमा लगेच गडबडते। तर आता मात्र मुद्दाम ते लोक म्हणतात की नाही, कोणी काही आम्हाला सांगितलेले नाही। म्हणजे आता शाळेतील शिपाई आणि ते सर आहे। तर ते मात्र अक्षयला फोन करून विचारत असतात। तेव्हा आता शशिकांत म्हणतो की मला चांगलंच माहिती आहे बायकांच्या खोड्या। आता अक्षय शशिकांतला म्हणतो की तुम्हाला माहिती नसणार म्हणजे आणखीन कुणाला माहिती नसणार बरं। तेव्हा आता शशिकांत जोरात ओरडतो आणि आता मात्र अक्षय जोरात किंचाळलेला असतो कारण शशिकांतने त्याला चिमटा घेतलेला असतो। तेव्हा आता रमा लगेच घाईने फोन घेते आणि विचारते की काय झालं, तुम्ही ठीक तर आहात ना मिस्टर देवधर, तुम्ही ठीक तर आहात ना। तेव्हा मात्र आता शशिकांत म्हणतो की हे बघ, करेक्ट वेळेला फोन केलेला आहे। आणि आता रमा लगेच घाईने अक्षयला पाहायला येणार असते। अक्षयच्या डोक्याला मार वगैरे लागल्यामुळे पट्टी वगैरे केलेली असते आणि अक्षय अगदी आपला हात अगदी घेऊन अगदी गळ्यामध्ये अगदी त्याने अडकवलेला असतो कारण त्याच्या जी काही गुंडाने त्याला मारहाण केलेली आहे तर मलमपट्टी वगैरे केलेली असते। आणि रमा धावतच त्याला पाहायला येते आणि अक्षयची ती अवस्था पाहते आणि खूपच रडत असते आणि विचारते की हे सर्व कसं झालं, मला आरोहीने हे सर्व सांगितले। आता शशिकांत मात्र पडद्याच्या आड लपलेला असतो आणि खूप हसत असतो। तेव्हा अक्षय म्हणतो की कोण माणसं होती, कोणी मला मारलं आणि का मारलं मला काहीही माहिती नाही। तेव्हा आता रमा धक्क्याने अक्षयकडे पाहत असते आणि तिच्या डोळ्यामध्ये पाणी असतं। रमा म्हणते की मला आरोहीने हे सर्व सांगितले। तेव्हा आता अक्षय सुद्धा आता रमाकडे पाहत असतो आणि शेवटी शशिकांतने मात्र रमा आणि अक्षय या दोघांना एकत्र आणलेलेच असते। तर मित्रांनो, आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।